आत्ता जर तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलच्या ब्रिजच्या खाली गेलात तर तिथे 4 लेनचे ट्रॅफिक हेवी ट्रक लागलेले आहेत आणि आत्ताच म्हणजे आम्ही आत्ताची गोष्ट करतोय, काही वेळापूर्वी 5-10-15 मिनिटापूर्वीची गोष्ट आहे की आत्ता देखील तिथे हेवी ट्रक उभे आहेत. सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग? म्हणजे सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवत आहेत हेच कळत नाही आहे. ह्याच्या आधी देखील अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते की डिसेंबरपर्यंत ठाण्यामध्ये हेवी ट्रकला बंदी. दुसऱ्या दिवशी देखील हेवी ट्रक चालू होते. काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिलेला आहे, त्याच्यानंतर पण ते चालू आहे. सो मला कळत नाही आहे की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे, अधिकारी चालवत आहेत की राजकीय नेते चालवत आहेत. एकीकडे असं पण म्हटलं जातं आहे की जर हे वेळा पाळल्या गेल्या नाही तर अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांना देखील लक्ष ठेवायला मग मी तेच सांगतो, आज कारवाई करा, कारण आज चालू आहे. आता मी पाहिलं तर त्याचे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला. आदेशच पाळला जात नाही आहे ना. मग आज सकाळचं आहे, याच्यात 1-2 अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत. बघूया होतात का. मागील अनेक दिवसांपासून ही वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकर करतोय, जास्त करून अनेक वर्षापासून. घोडबंदरवासियांनी तर रस्त्यावर उतरून याबाबत आंदोलन देखील छेडलेलं आहे. आता मनसे ठाणेकरांना घेऊन एक जनाक्रोश मोर्चा काढणार आहे. माझं मत आहे की आम्ही ट्रॅफिक मार्च काढतोय आणि तो आमचा उद्देश आहे की संपूर्ण ठाण्याचं लक्ष त्या ट्रॅफिक या विषयावर केंद्रित करण्यासाठी करतोय. आम्हाला माहिती आहे की आमच्या मोर्चाने काही लगेच क्रांती होणार नाही आहे, परंतु ज्या ठाणेकरांना रोज ह्या त्रासातनं जावं लागतं, मी तुम्हाला खरं सांगतो, मला दिवसात 10 लोक मिळाली ठाण्यातली तर 8 जण ट्रॅफिकवर बोलतात. आणि हा जर आक्रोश असेल तर तो सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे. मी बोलतो कारण मला सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिला आहे बोलायला, बरोबर आहे. ह्या लोकांकडे बोलायला आवाज नाही आहे, त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून मी ठाणेकरांसमोर जाणार आणि आज ना उद्या ठाण्याला ठाण्याच्या ट्रॅफिकच्या विळख्यातनं बाहेर काढणार. जोपर्यंत ते हेवी ट्रक ठाण्यात पोहोचणार नाही तोपर्यंत ही ट्रॅफिक होतच राहणार. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळेल. हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर 12च्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून टाकू. तुम्हाला परत सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू. 12च्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही ह्याच्या पुढे फोडून टाकू. माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेतला सॅटिस आज 3.5-4 वर्षे झाले चालू आहे. परवाच्या दिवशी तिथलीही लोक कंटाळले, ती माझ्याकडे आली होती की अरे हा पूर्ण कधी होणार. म्हणजे 18 महिन्याचा पिरियड होता, आज 3.5-4 वर्षे झाली तो पूर्ण होत नाही आहे.